तर मालपुरे साहेब, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगितलं मला की तुम्ही विशाखापट्टणम, श्रीशैलम, पिठापूर एवढं तुम्ही सांगितलं आणि आता तुम्ही मला कुरवपूर यात्रेबद्दल सांगा. आम्ही सायंकाळी 5 वाजता कुरवपूरला पोहोचलो. तिथे पंचबाण म्हणून आपलं सर्व दत्तांचं सगळं पूर्णपणे विस्तृत असं एक मंदिर आहे, त्याचं दर्शन घेतलं. त्यानंतर एक विठ्ठल रुक्मिणीचं एक मंदिर आहे त्याच्या बाजूला, त्याचं दर्शन ना. ते 24 तास दिगंबराचा मंत्र चालू आहे. एक्झॅक्ट, हा तेच होम चालू आहे. हो हो. त्यानंतर त्याच्या बाजूला एक मंदिर होतं, त्याचंही दर्शन घेतलं. अनघा दत्तांचं, त्याचं दर्शन घेतलं. तिथून कृष्णेच्या काठावर आलो, तिथे नावेत बसलो. नावेतनं प्रॉपर कुरवपूरला आलो. ओके. इकडच्या बाजूला पलीकडे तिथे मग आपलं पाणी होतं का तर कृष्णेला? खूप पाणी आहे सर, नावेतनंच प्रवास करावा लागतो. हो ना. हो हो. तिकडे आलो, त्यावेळी 10 मिनिटाचा तो प्रवास झाला. मग कुरवपूरच्या इकडच्या बेटावर आल्यानंतर कुरवपूरचं प्रॉपर दर्शन घेतलं मंदिरातलं. तिथे आपलं सोहळ्यात दर्शन घ्यावं लागतं, ते दर्शन घेतलं. ते 15 मिनिटात ते दर्शन झालं. त्यानंतर मग गुफा आहे स्वामीच्या गुफेचं दर्शन घेतलं. थोरल्या स्वामींनी तिथे तप केलेलं आहे. एक्झॅक्ट. वासुदेवानंद सरस्वतींनी त्या दर्शनात आनंद रूटला. परत आज जाऊन आले का गुफेमध्ये? हो, कृष्ण ते दर्शन घेतलं. नंतर तिथून बाहेर निघून कृष्णेच्या काठावर आलो. परत नावेत बसलो. तो वृक्ष बघितला की नाही? तो 900 वर्षापूर्वीचा वृक्ष आहे. त्या दर्शनाचा आनंद खूप मोठा वृक्ष आहे तो. खूप छान आनंद मिळाला तिथला. ते दर्शन घेऊन मग आम्ही परत कृष्णेच्या काठावर आलो. तिथे फ्रेश झालो, हातपाय धुतले आणि मग परत नावेत बसलो. नावेतनं परत इकडे आपल्या या इकडच्या तीरावर आलो. तिथून आम्ही आमच्या गाडीत स्वार होऊन परत आपल्या स्टेशनला आलो. तिथून गाडीत बसून सकाळी पुण्याला आलो. श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त.